नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या मागील सर्व व्हिडिओंमधून तुम्हाला समजले की परिपूर्ण शेती पद्धती कशा वापराव्यात, पिकांच्या जाती कशा सुधारायच्या, चांगल्या दर्जाच्या आणि मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन कसे करावे, संकरीकरण तंत्रांचा वापर करण्याचे फायदे आणि उत्पादित पिकांचे व्यवस्थापन आणि संरक्षण कसे करावे हे समजले. सिंचनाचे वेगवेगळे स्रोत, सिंचनाच्या पद्धती आणि वेगवेगळ्या पीक पद्धती. नीता परत आली. मागील व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की प्रत्येकाने भविष्यात काही जमीन घेण्याचा आणि शेती पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल, बरोबर? आता संवर्धनाबद्दलचा अधिक मनोरंजक व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. चला शिकण्याच्या उद्दिष्टांसह लवकर सुरुवात करूया. प्राणीपालन. तुम्हाला सर्वोत्तम जातीच्या गुरांचे पालन, पशुपालन आणि गुरांचे व्यवस्थापन याबद्दल जाणून घेता येईल, त्यांना अन्न, निवारा आणि लसीकरण देऊन. तुम्हाला कोंबड्या आणि कुक्कुटपालन व्यवस्थापन पद्धतीच्या सर्वोत्तम जाती देखील कळतील. जर्सी, तपकिरी स्विस, लाल सिंधी, साहिवाल, स्वदेशी स्थानिक किंवा भारतीय, विदेशी, परदेशी किंवा स्थानिक नसलेले. संकल्पना नकाशा. पशुसंवर्धन म्हणजे काय? पाळीव प्राण्यांचे खाद्य, काळजी आणि प्रजनन या शेतीच्या शाखेला पशुसंवर्धन म्हणतात. पशुधनाच्या वैज्ञानिक व्यवस्थापनात आहार, प्रजनन आणि रोग नियंत्रण असे विविध पैलू समाविष्ट आहेत. पशु आधारित शेतीमध्ये गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यांचा समावेश आहे. आपल्याला याबद्दल माहिती का असणे आवश्यक आहे? लोकसंख्या आणि राहणीमान वाढत असताना दूध, अंडी, मांसाची मागणी देखील वाढते. म्हणून पशुधन व्यवस्थापनाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, चला आपण आपला व्यवसाय पशुपालनाने सुरू करूया. तयार आहात? नीट लक्ष केंद्रित करा. गुरे पालन. प्रजातींचे वैज्ञानिक नाव बॉस इंडिकस. गायी पाळलेले प्राणी. एक दुग्धजन्य किंवा दुग्धजन्य प्राणी.
2. शेतीसाठी जसे मशागत, नांगरणी, सिंचन आणि गाड्या चालवण्यासाठी दुष्काळी प्राणी. सर्वोत्तम जाती, विदेशी किंवा परदेशी जाती. जर्सी, ब्राऊन स्विस दीर्घ स्तनपान कालावधीसाठी प्रसिद्ध. जर्सी, तपकिरी स्विस, स्थानिक किंवा भारतीय किंवा स्थानिक जाती. लाल सिंधी, साहिवाल, रोग प्रतिरोधक म्हणून प्रसिद्ध. म्हणून परदेशी जातीशी भारतीय जातीचे क्रॉसिंग केल्याने वासराला जन्म मिळण्यात मदत होते, जे वाढीनंतर सर्वोत्तम दर्जाचे दूध देते. उदाहरणार्थ जर्सी. वैशिष्ट्ये: चांगल्या प्रतीचे आणि प्रमाणात दूध देण्याची आवश्यकता आहे. दुग्धपान कालावधी किती आहे? वासरू जन्माला आल्यापासून ते गाय दूध देणे बंद करेपर्यंतच्या कालावधीला दुग्धमान कालावधी म्हणतात. गोठ व्यवस्थापन: योग्य स्वच्छता आणि निवारा सुविधा. घाण आणि सैल केस काढून टाकण्यासाठी नियमित ब्रशिंग करणे आवश्यक आहे. गुरांना हवेशीर छताच्या शेडखाली आश्रय द्या, जे त्यांना पाऊस, उष्णता आणि थंडीपासून संरक्षण देतात. 4. गोठव्यांच्या गोठ्याचा मजला उताराचा असावा, कोरडा राहावा आणि स्वच्छता सुलभ व्हावी. अन्न गुरांच्या पुरवण्याची आवश्यकता आहे. रॉगेज, जास्त फायबर आणि कमी पोषक तत्वे. उदाहरणार्थ हिरवा चारा, सायलेज, गवत आणि बरसीम, लुसर्न, चवळी इत्यादी शेंगा. केंद्रित, कमी फायबर आणि जास्त पोषक तत्वे जसे की मका, ओट्स, बार्ली, ज्वारी, बाजरी, हराभरा आणि त्यांचे उप-उत्पादने जसे की गहू, धान्याचे कोठार, पॉलिश केलेले हरभरा, भुसा, तेलबियांचे केक, आणि मोलासिस. सूक्ष्म आणि मॅक्रो
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ. प्रतिबिंब आणि नियंत्रण. वाढ आणि दुधाचे उत्पादन संरक्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिजैविक हार्मोन्स आणि लसीकरण दिले जाते. रोग. बाह्य रोग परजीवी त्वचेवर राहतात आणि त्वचेचे रोग निर्माण करतात. अंतर्गत रोग जंत, पोट आणि आतड्यांवर परिणाम करतात. यकृतातील फ्लूक यकृताचे नुकसान करतात. बॅक्टेरिया आणि विषाणू संसर्गजन्य रोगांना कारणीभूत ठरतात. तर शेवटी तुम्हाला समजले की वरील सर्व पद्धती दुधाची उत्पादकता वाढवण्यास मदत करतात. तुमच्यापैकी किती जणांना पशुपालन सुरू करायचे आहे? थांबा, मी कुक्कुटपालनाची प्रक्रिया पूर्ण केल्यावर ठरवा. साधारणपणे आपल्या अंडी उत्पादन आणि कोंबडीच्या मांसासाठी कोंबड्या पाळण्याची आवश्यकता असते. तर अंडी देण्यासाठी पाळलेले कोंबडे, ज्यांना थर म्हणतात, थर 20 आठवड्यांच्या वयात अंडी घालतात. त्यांना अधिक प्रकाश आणि जागा आवश्यक असते. मांसासाठी पाळलेल्या कोंबड्यांना ब्रायलर म्हणतात. 6 ते 7 आठवड्यांसाठी वाढवलेले ब्रायलर आणि विक्रीसाठी बाजारात पाठवले जातात. त्यांना चांगल्या वजनासह जलद वाढवण्याची आवश्यकता असते. कुक्कुटपालन. सर्वोत्तम जाती. लेगहॉर्न सारखी स्थानिक किंवा भारतीय जाती रोग प्रतिरोधकतेसाठी सर्वोत्तम आहे. असील सारखी विदेशी किंवा परदेशी जाती चांगल्या दर्जाची आणि अंडी आणि मांसाचे प्रमाण चांगले उत्पादन देते. वैशिष्ट्ये. चांगल्या वाढीचा दर आणि चांगल्या वाढीचा खाद्य कार्यक्षमतेसाठी व्हिटॅमिनयुक्त पूरक आहार द्यावा. रोगास प्रतिरोधक असावे आणि मृत्यूदर कमी करावा लागेल. मांसासाठी पाठवलेल्या कोंबडीचे पिसे आणि शव चांगले असावेत. कोमलता, कापलेला आकार, चरबीचे आवरण, मार्बलिंग, मांस आणि चरबीचा रंग, गुणवत्ता. अन्न. 1. ब्रॉयलरला जीवनसत्त्वे, खनिजे आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स द्यावे लागतात. लेयर्सना प्रथिने आणि व्हिटॅमिन ए आणि के समृद्ध अन्न द्यावे लागते. व्यवस्थापन पद्धती. तापमान आणि स्वच्छता स्थिती राखणे.
रोग आणि कीटकांचे प्रतिबंध आणि नियंत्रण. पुरेसे प्रथिने, व्हिटॅमिन ए, के आणि चरबी असलेले चांगले अन्न पुरवणे. नियमित अंतराने योग्य स्वच्छता आणि जंतुनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. रोग. कुक्यांना पोषणाच्या कमतरतेचे आजार, बाह्य बुरशीजन्य आजार आणि अंतर्गत जीवाणू आणि विषाणूजन्य आजार होऊ शकतात. प्रतिबंध आणि नियंत्रण. संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी केली जाते. रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिजैविक आणि लसीकरण दिले जाते.